त्यानिमित्ताने मी आपल्या जिल्ह्यातले सगळे प्रशासकीय अधिकारी आणि सगळे लोकप्रतिनिधी यांना मी प्रशिक्षण दिलं। जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि 2015 पासून मी नवीन निवडून आलेले सरपंच, ग्रामसेवक आणि सगळे क्लास 1 ऑफिसर आणि सगळे लोकप्रतिनिधी यांना ट्रेनिंग दिल्यानंतर मलाच खूप शिकायला मिळालं। 2015 पासून मी ट्रेनिंग देते। 60 ते 70 हजारहून अधिक लोकांना मी प्रशिक्षण दिलं यशोदाच्या आणि नाबार्डच्या माध्यमातून। त्याच्यानंतर मीच खूप शिकले। म्हणून सरपंचाला हे करा असं म्हणण्यापेक्षा त्यांना मी जे शिकवलं ते मी स्वतःच चक्रवर्ती सोशल फाउंडेशन संस्था स्थापन करून मी स्वतःच करायला सुरुवात केली। त्यामध्ये पहिलं यश म्हणजे आम्ही विधवा महिलांचा घेतल्यानंतर शासनाचा GR आला आणि सगळ्याच ग्रामपंचायतीने आता ती विधवा आणि प्रथा बंद करायची आहे। आमचा 26 तारखेलाच आंतरराष्ट्रीय विधवा दिवस साजरा झाला। जसा जागतिक महिला दिन असतो तसा जागतिक विधवा दिन असतो। तो आम्ही गेल्या वर्षी 23ला नवी दिल्ली येथे केला। तिथं आंतरराष्ट्रीय सभा झाली होती। आपल्या भारतातले अनेक राज्यातली लोक तिथे या विषयावर काम करणारे समाजसेवक होते। त्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथे मला त्या संदर्भातलं काम म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। आणि त्याच्यानंतर तोच कार्यक्रम आम्ही आंतरराष्ट्रीय दिवस आता 26 जूनला आपल्या पंचायत समितीमध्ये घेतला आणि महिला आल्या, व्हिडिओ साहेब तिथे आले होते। त्यांनी जरा प्रबोधन केलं की त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांना त्यांच्या आईला सांगितलं त्यांनी की तू काही टिकली वगैरे काढू नको आणि तू काही बांगड्या फोडायच्या नाहीस। आणि हे जेव्हा ते अनुभव सांगत होते तेव्हा अनेक महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले आहेत। म्हणजे त्यांना त्यांच्या मनात कोणतरी दुःख सांगते असं त्यांना वाटतं। आणि त्याच्याबरोबरच मला आपले केंद्रप्रमुख आहेत, शामराव पेठे सभागृहात माझं लेक्चर होतं आणि 240 केंद्रप्रमुख आपल्या जिल्ह्यातले सगळे आलेले होते। तेव्हा माझं 1-1.5 तासाचं लेक्चर झालं। त्यामधले एक मुख्याध्यापक होते, त्यांनी मला गुहागरच्या पाचेरी आगर गावात बोलवलं लेक्चर द्यायला। पण तो 8 मार्च दिवस होता आणि 8 मार्च हा त्या दिवशी महिला सभा घ्यायची होती। प्रांत अधिकाऱ्यांचं माझ्याकडे पत्र होतं। मग मी त्यांना म्हटलं नुसतं व्याख्यान कशाला, काहीतरी यांच्या हातात गवसलं पाहिजे। भाषणाचं रूपांतर सभेत केलं, महिला सभा घेतली, ग्रामसेवक आलेले होते, सगळे ग्रामस्थ होते आणि महिला सभेमध्ये ठराव करून घेतला की गावात कुणीही शिव्या देणार नाही, शिव्यामुक्त गावाचा ठराव केला आणि कोकणातलं ते पहिलं गाव ठरलं। तोच उपक्रम मी साने गुरुजी विद्यालय पुणे राष्ट्र सेवा दला संचलित शाळा आहे तिथे हाच उपक्रम घेतला आणि तिथे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस होते, राष्ट्रीय सेवा दलाचे